आज शंभू बाळाला ह्या पंपाने दूध काढून पाजवण्याची वेळ आली. का ते तुम्हाला पुढे सांगतेस. सो दुपारी मस्त छान असं निवांत रुटीन चालू होतं. माझं जेवण झालेलं, शंभूलाही फीड करून मी झोपी घातलेलं होतं. त्यानंतर मग मी घरातला पसारा आवरायला घेतला होता. घरात खूप सारा पसारा झाला होता. सगळे शंभूचे कपडे वगैरे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे पडलेल्या होत्या. म्हटलं चला आता निवांत वेळ आहे तर हे सुद्धा आपण आवरून घेऊया. मग हा पसारा सगळा मी आवरायला घेतला होता. त्यानंतर मग शंभू उठला. शंभूला मग पुन्हा मी फीड करायला घेतलं आणि शंभू आता खूप वेळ लागतो फीड करण्यासाठी. त्याच्यामुळे त्याला बराच वेळ धरून बसावं लागतं. त्यानंतर मग त्याचा ढेकर काढलेला, त्याच्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि त्याला मग मी झोपी लावलं. शंभू झोपी गेल्यानंतर मग मी पण म्हटलं चल आता थोडा वेळ आपणही झोपून घेऊया. म्हणून मीही झोपायला घेतलं तर मला अचानक थंडी भरली. मी मम्मीला आवाज दिला. तेवढ्यात मम्मीने माझ्या अंगावर हे 3 चादरी टाकल्या. 3 चादरी टाकूनही माझ्या अंगातली थंडी काही जात नव्हती. आणि नेमका आज होता संडे. आमच्या एरियामध्ये 2 ते 3 क्लिनिक आहे पण सगळेच बंद होते. त्याच्यामुळे मग पप्पा शेवटी मेडिकलला गेले. मेडिकलला जाऊन त्यांनी तापाची गोळी आणली आणि ती घ्यावी लागली. त्याचमुळे आज मला शंभू बाळाला पंपाने दूध काढून पाजावं लागलं आणि हे सगळं झालं होतं या पायामुळे. खूप वर्षाआधी माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्यानंतर या पायाचं ऑपरेशन झालं होतं. प्रत्येक थंडीच्या वेळेस मला हा पायाचा त्रास होतो. अचानक हे पाय सुजलेला होता आणि त्याचीच मला कसर आलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिडिंग करत असताना शंभूने मला चावून घेतलेलं होतं निप्पलवरती आणि तिथेही जखम झाली होती. तर हे दोन्ही दुखणे मला एकच वेळेस आलेले होते. त्याचमुळे मग मला एकदम अचानक थंडी अशी वाजून आलेली होती. मग शेवटी टॅबलेट घेतली. मला किती वेळेनंतर बरं वाटलं आणि मग आता सायंकाळी थोडं बरं वाटत होतं, फ्रेश झाले. म्हटलं चला पुन्हा घरातलं कामं आवरायला घेतलं होते कारण की पसारा सेम जसाच तसा झालेला होता. आणि तुम्ही कितीही आजारी असो, तुम्हाला कितीही दुखणं असेल तरी कामं तर तुम्हाला तुमची करावीच लागतात. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय.